आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, यावर्षी 2024 मध्ये अष्टमी आणि नवमी या दोन तिथी एकाच दिवशी आलेल्या आहेत। त्यामुळे अगदी हा एक सुवर्ण योग साधून आलेला आहे। आता बघा, नवरात्र म्हटलं की नवरात्रीचे उपवास हे भरपूर जण करत असतात। आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी 9 दिवसांचे उपवास केले जातात। उठता बसता उपवास केला जातो। अनेक सेवा देवीसाठी केल्या जातात। पण बघा, काही महिलांना किंवा काही जणांना या सेवा करणं शक्य होत नाही, उपवास करणं शक्य होत नाही। मग बघा, नवरात्रीचं जे फळ आहे ते आपल्याला मिळणार नाही किंवा आपलं मन नाराज होतं की मी काही सेवा करू शकले नाही, आता काय करायचं। मला इच्छा असून देखील जॉबमुळे किंवा इतर कारणांमुळे हे जमलेलं नाही आहे काहीच करायला। जसं की दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं नवरात्रीमध्ये अत्यंत शुभ मानलं जातं। पण काही कारणांमुळे महिलांना या सेवा जमत नाही। पिरियड्स येतात किंवा अनेक अडचणी येतात, सुतक पडतं, विटाळ येतो आणि या सेवा मनात आपल्या असून इच्छा असून देखील करता येत नाही। नोकरी असते त्यामुळे किंवा घरामध्ये आपणच बघणारे असतो, त्यामुळे या ज्या सेवा आहेत त्या करणं शक्य होत नाही। पण बघा, या जरी सेवा आपल्याला जमल्या नाही तरी काही अशा सेवा आहेत ज्या तुम्ही या अष्टमीला आणि नवमीला करू शकता। यामुळे देखील आपली कुलदेवी जी आहे ती प्रसन्न होते आपल्यावर आणि आपल्याला नवरात्रीचं पुण्यफळ नक्कीच मिळतं। त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता तुम्ही अष्टमी आणि नवमी या दिवशी या सेवा करू शकता। आता बघूया की अष्टमी कधी आहे। तर बघा, यावर्षी 2024 मध्ये अष्टमी ही जी तिथी आहे ती 10 ऑक्टोबरला सुरू होते। म्हणजे गुरुवारी 12:30 वाजता दुपारी अष्टमी तिथी सुरू होते आणि बघा, शुक्रवारी दुपारी 12:30 पर्यंत ही अष्टमी तिथी असणार आहे। मग आता काही जण म्हणतील की ताई, गुरुवारी अष्टमी तिथी आहे, मग आम्ही उपवास कधी करायचा। तर लक्षात घ्या, अष्टमी तिथी जरी गुरुवारी दुपारी 12 वाजता सुरू होत असली तरी देखील सूर्याने पाहिलेली जी अष्टमी तिथी असते ती तिथी जी आहे ती ग्राह्य धरली जाते। त्यामुळे शुक्रवारी जी अष्टमी तिथी आहे ती सूर्याने बघितलेली तिथी आहे। त्यामुळे शुक्रवारची तिथी जी आहे ती आपण ग्राह्य धरणार आहोत। शुक्रवारचा जो दिवस आहे तो आपण अष्टमीचा दिवस म्हणून धरणार आहोत आणि उपवास देखील अष्टमीचा तुम्हाला शुक्रवारीच करायचा आहे। म्हणजे जी तिथी अष्टमी तिथी सूर्याने बघितलेली आहे ती तिथीच आपल्याला ग्राह्य धरायची आहे आणि त्याच दिवशी अष्टमीचा तुमचा उपवास असेल तर तो करायचा आहे। आणि शुक्रवारी 12:30 नंतर दुपारी नवमी तिथी सुरू होत आहे। त्यामुळे अष्टमी आणि नवमी हा सुवर्ण योग शुक्रवारी 11 तारखेला जुळून आलेला आहे आणि ही जी नवमी तिथी आहे ती शनिवारी दुपारी 11 वाजेपर्यंत असणार आहे। त्यामुळे बघा, शुक्रवारचा जो दिवस आहे तो अष्टमी आणि नवमी एकत्र आलेला दिवस आहे। त्यामुळे या दिवशी कुलदेवीसाठी तुम्ही सेवा करू शकता। तुमच्याकडून पूर्ण नवरात्रीमध्ये काही सेवा झालेली नसेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून सेवा करा। तुमच्याकडे घट असतील नसतील, तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता। अत्यंत साध्या सोप्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे। या सेवा केल्यामुळे नक्कीच आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला नक्कीच नवरात्रीचं चांगलं शुभ फळ हे प्राप्त होतं। तर बघा, कुलदेवीसाठी पहिली जी सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दुर्गाष्टमी दिवशी दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ करा। एक पाठ करणं म्हणजे काय, 1 ते 13 अध्याय जे आहेत ते पठण करणं संपूर्ण दिवसामध्ये। पण काही कारणांमुळे तुम्हाला हे करणं शक्य नाही तर तुम्ही काय करायचं आहे, जे महालक्ष्मी अष्टकम आहे त्याचं तुम्ही पठण करा किंवा जे श्रीसूक्त आहे, श्रीसूक्त तुम्हाला इंटरनेटवर मिळून जाईल तर ते तुम्ही घ्या आणि त्याचं पठण तरी अवश्य तुम्ही या अष्टमी तिथीला करा। म्हणजे शुक्रवारी आपल्याला अशा प्रकारे हे पठण करायचं आहे जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं नाही झालं तर। याशिवाय तुम्हाला दुर्गादेवीची आरती अवश्य म्हणायची आहे। सकाळ संध्याकाळ तुम्ही दुर्गादेवीची आरती जरूर म्हणायची आहे आणि आपल्याला
यासोबतच नवारणव मंत्र जो आहे त्याचं देखील आपल्याला जप करायचा आहे। नवारणव मंत्राचा जप करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या नवरात्रीमध्ये तुम्ही कधीच जर हा जप केलेला नसेल, तुमच्या कुलदेवीचा जप केलेला नसेल, तर अवश्य या अष्टमी आणि नवमी तिथीला शुक्रवारी तुमच्या कुलदेवीचा जप करा, किंवा कुलदेवीचा जप माहीत नसेल तर नवारणव मंत्राचा तरी जप तुम्ही केला पाहिजे। नवारणव मंत्र कोणता आहे? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे। हा मंत्र जो आहे तो आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे या शुक्रवारी अष्टमी आणि नवमी तिथीला तुम्ही या मंत्राचं जप अवश्य करा। आता बघा, दुसरी सेवा तुम्हाला सांगते। कुंकुमार्चनची सेवा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्रावरती कुंकुमार्चनची सेवा करतच असतील, पण काही कारणांमुळे तुम्हाला ही सेवा जमली नाही तर काय करायचं, तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल आणि जरी काहीच नसेल तुमच्याकडे, तुम्ही घट वगैरे काहीच बसवलेलं नाही आहे, अखंड दिवा लावलेला नाही, पण इच्छा आहे तुम्हाला कुंकुमार्चन करण्याची, तर एक सुपारी घ्या। त्या सुपारीला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या। अभिषेक करताना तुमच्या कुलदेवीचं स्मरण करा आणि जप करा आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये किंवा डिशमध्ये ती सुपारी ठेवा, तांदळावरती ठेवा आणि आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आपल्या बोटामध्ये आणि या सुपारीवर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। म्हणजे आपली कुलदेवी समजून आपल्याला ते कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुंकुमार्चन करत असताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असा मंत्रजप तुम्हाला करायचा आहे। असं कुंकुमार्चन तुम्ही 11 वेळा करायचं आहे किंवा मग तुम्ही 21 वेळा करू शकता। बघा, तर ही एक महत्त्वाची मी तुम्हाला सेवा सांगितलेली आहे। यासाठी तुम्ही कुलदेवीचा फोटो वापरा, मूर्ती वापरा किंवा मग तुम्ही सुपारी घेऊ शकता। कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विकत आणू शकता। अष्टमीच्या दिवशी खूप ते उत्तम समजलं जातं। तर ही एक सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे। आता तुम्हाला दुसरी सेवा मी सांगते। तर अष्टमी दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला काय करायचं, एक चांदीची वाटी घ्यायची आहे। चांदीची वाटी असेल तर खूप त्याचा रिझल्ट तुम्हाला छान मिळेल। चांदीची वाटी घ्या, त्यामध्ये कापूर ठेवा आणि कापूर पेटून त्यामध्ये 2 लवंग आपल्याला टाकायच्या आहेत आणि हे जेव्हा आपण असा हा छोटासा होम करत असतो, त्यामुळे असा होम करत असताना तुम्हाला नवारणव मंत्राचा जप करायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। लक्षात घ्या, या उपायामुळे आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। कुलदेवीला अत्यंत प्रसन्न करणारी ही सेवा आहे। कारण बघा, अष्टमीला होम हवन आपल्या घरामध्ये करणं खूप शुभ मानलं जातं, पण बघा मोठे होम करणं किंवा त्याची सामग्री मिळणं, तेवढा वेळ असणं हे कठीण असतं। त्यामुळे फक्त तुम्ही एक चांदीची वाटी घ्या, त्यामध्ये कापूर आणि 2 लवंग ठेवा। बघा, तुम्हाला त्याचा खूप चांगला असा अनुभव येईल। इतका हा उपाय सोपा पण तेवढाच प्रभावी आहे। त्यामुळे शुक्रवारी हा उपाय करा। सकाळी करा, संध्याकाळी करा, कधीही करा, तुम्ही 2 वेळेलाही करू शकता। आता बघा, शुक्रवारी या अष्टमी दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे। तुम्ही घट बसवलेला असेल किंवा नसेल, अखंड दिवा असेल नसेल, उपवास केलेला असेल किंवा नसेल, तरी देखील काय करा, एक खण आणा, ब्लाऊज पीस आणा, नारळ घ्या, तांदळाची किंवा गव्हाची ओटी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर भरायची आहे। तुमच्या कुलदेवीचं स्मरण करून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जप करत तुमच्या कुलदेवीची ओटी तुम्ही भरा। कुलदेवीचा फोटो असेल नसेल तरी देखील बघा, तुम्ही ही ओटी भरू शकता। तुम्ही बाहेरगावी असाल सर्व्हिस निमित्त, पण तुम्हाला काहीतरी सेवा करायची आहे, तुमच्या देवघरासमोर असं स्मरण करून तुम्ही ही ओटी भरा आणि ओटी भरल्यानंतर थोडा वेळ तिथे ठेवा। त्यानंतर जवळच्या लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ती ओटी तिथे देवीला ती अर्पण करू शकता।
त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला अष्टमी दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्हाला एक गजरा किंवा वेणी किंवा एखादं लाल फूल आवर्जून अर्पण करायचं आहे. देवघरासमोर तुम्हाला ते ठेवायचे कुलदेवीचं स्मरण करून. फोटो असेल, मूर्ती असेल तिथे ठेवा तुम्ही. कुलदेवीचा फोटो, मूर्ती नाही आहे तर माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्ही ते फूल, गजरा किंवा वेणी ठेवा. त्याचबरोबर एक तांबूल ठेवा. तांबूल म्हणजे काय तर विड्याच्या पानामध्ये 13-15 पदार्थ असे मिक्स करून कुटून ते भरले जातात. त्यावरती एक लवंग खोचली जाते. असं विड्याचं पान कुलदेवीला आवर्जून तुम्ही अर्पण करा. देवीला जे तांबूल आहे किंवा जो विडा आहे तो अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या नवरात्रीत कुठली सेवा नसेल घडली तुमच्याकडून, कुठल्याच प्रकारचे मंत्र किंवा काहीच पठण जमलं नसेल तरी देखील या वस्तू तुम्ही अर्पण करा. नक्कीच तुम्हाला नवरात्रीचं शुभफळ हे मिळेल. जिथे ओटी साहित्य मिळतं देवीचं तिथे देखील तुम्हाला हे तांबूल मिळून जाईल. ते तुम्ही आणा आणि अर्पण करा. किंवा मग घरीच तुम्ही विड्याची पानं घेऊन त्यामध्ये वेलची, त्याचबरोबर लवंग, खडीसाखर किंवा गुलकंद अशा प्रकारे जेवढं काही साहित्य मिळतं आहे, सुपारी, हे सगळं भरून तुम्ही असा विडा स्वतः बनवून तरी देवीला अर्पण करा आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करा. त्याचबरोबर दुर्गाष्टमी दिवशी आपल्याला अवश्य खीर करायची आहे किंवा बासुंदी करायची आहे. तुम्ही तांदळाची खीर करा, रव्याची करा किंवा मग तुम्ही शेवयांची करा किंवा मग तुम्हाला शक्य असेल तर बासुंदी करा आणि त्यामध्ये जमत असेल तर थोडंसं केसर टाका. म्हणजे जे सॅफ्रॉन असतं ते टाका. कारण केसर हे देखील अत्यंत प्रिय आहे देवीला. त्यामुळे जर शक्य असेल तर केसर टाका. नाही तर फक्त साधी आपली तुम्ही तांदळाची खीर करा आणि आपल्या कुलदेवीला त्याचा नैवेद्य हा आवर्जून दाखवा. तर आपल्याला बघा या काही सेवा आहेत त्यातील तुम्हाला जमतील तेवढ्या करा. पण तुम्ही शुक्रवारी अष्टमी दिवशी, दुर्गाष्टमी दिवशी, नवमी आणि अष्टमी एकत्र आलेली आहे त्या दिवशी या सेवा आवर्जून करा. कुठल्या जमतील तेवढ्या करा पण या सेवा आपल्याला करायच्या आहेत. याशिवाय जर तुम्हाला अष्टमी दिवशी गाईला भिजवलेली चणाची डाळ, गूळ आणि चपाती हा जो घास आहे तो देणं शक्य झालं तर आवर्जून गाईला अशा प्रकारे गूळ, चपाती आणि भिजवलेली चणा डाळ ही दुर्गाष्टमी दिवशी शुक्रवारी ही खाऊ घाला. बघा या ज्या सेवा आहेत त्यांचं पुण्य हे खूप जास्त आहे. त्यामुळे नवरात्रीत जरी तुम्हाला बाकी काहीही जमलेलं नसेल तरी देखील तुम्ही या शुक्रवारी दुर्गाष्टमी दिवशी अष्टमी आणि नवमी एकत्र आलेली आहे. या जमतील तेवढ्या सेवा तुम्ही करायचा प्रयत्न करा. महिलांनी तर या सेवा अजिबात चुकवू नका. यामुळे नक्कीच आपल्याला नवरात्रीचं शुभफळ, पुण्यफळ मिळतं आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होतो. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना काही सेवा जमलेल्या नाही आहेत नवरात्रीमध्ये ते सर्वजण या सेवा करू शकतील. नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.